तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा आपल्या कोकणी वार यूट्यूब चॅनलवरती. ये कौन है बे? म्हणजे सकाळीच ब्लॉग सुरुवात करतोय. सकाळचे 7:45 वाजलेले जातात आणि आज 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त आता मी चाललोय कॅन्टीनवर आहे आपल्या गिरे कॅन्टीनच्या इकडे. आपलं झेंडू फडकवते आज ग्रामपंचायतीच्या इकडे. तर तिकडेच म्हणजे आता चाललंय मी. सकाळी झोपून आंघोळी गेले आता नुकतीच. आणि आता शाळेतले आपली येतील हायस्कूल शाळेतले झेंडू फडकवूसाठी आपले येतात मुलं सर्व तिकडची आपल्या ग्रामपंचायतीच्या इकडे. तेव्हा आम्ही पण होता हायस्कूल शाळेमध्ये. तेव्हा आम्ही सुद्धा येत होता वर्षेच आपले. तरी 8 वाजत होते बहुतेक, 8 सव्वा 8 होत होते तिकडनं येईपर्यंत आपल्या हायस्कूल शाळेतून. आता ते तिकडे ग्रामपंचायतीच्या इकडे येतील. त्यानंतर मग झेंडू फडकवते आपल्या ग्रामपंचायतीच्या इकडे. त्यामुळे आजचं ब्लॉग म्हणजे आपलं 15 ऑगस्ट म्हणजे झेंड्यावरच बहुतेक. तर आता मी तिकडनं जाणार आहे, इकडनं सुटणार आहे. अजून इले नाही, आवाज नाही, स्पीकरचा आवाज येता. आज पण म्हणजे काय पावसाचं वातावरण काही एक नाही, ऊन टाकलेला पूर्ण ऊनच आज पण. तर म्हणजे आपण आता निघूया, कारण 8 वाजलेले आहेत आणि हायस्कूल शाळेवाले आता निघाले असतीलच बहुतेक वाटतं. कारण ते याच्या पण आपल्या गावचा गेले जागेवर ग्रामपंचायतीच्या इकडे. त्यामुळे लवकरच निघूया इकडनं. म्हणजे हायस्कूल शाळेच्या इकडनं इलेले जातात. 8 वाजले सांगितलं का, 8 वाजेपर्यंत येतील बहुतेक. आणि तिकडचे आता हायस्कूल शाळेमधनं इले तिकडे थोड्या वेळात सुरू करतील कार्यक्रम झेंडावंदनचं. अजून बाकी ग्रामस्थ जमले नाहीत, असतील इकडे तिकडे फारका फारक होतातच. झेंडावंदन काय काय चाललास? झेंडावंदन चाललास काय? झेंडू फडकव कामार घे. पण काय कॉलेजची झेंडू फडकून चाललं. पुढे चालत चल. म्हणजे ग्रामस्थने सगळ्यात जमलेले आहे इकडे. आपल्या हायस्कूल शाळेतले पण मुलांनी इले जाता. आता कार्यक्रम बहुतेक सुरू करतील लवकरच. पुढे जाऊ का? आता किती दिवस? परगड झेंडा जे घरोघरी झेंडा या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम शालेय स्तरावर ग्रामपंचायत, सर्व शासकीय ऑफिसे व पालक आणि इथे जमलेले सगळे मान्यवर, विद्यार्थी त्यानंतर रॅली ग्रामपंचायतीपासून चौंडेश्वरीच्या देवळापर्यंत आणि पुन्हा मागे इथपर्यंत यायचं आहे. त्यानंतर दुपारी 3 नंतर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेला हा स्पर्धा संपल्यानंतर लगेच संपन्न होईल. धन्यवाद. पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए कुछ.
हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। तेरा तो गेम बजाना पड़ा। लाडू मंडळ घेऊया. जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. आणि कार्यक्रम मंडळ पार पडलेलो आता सगळे लाडूच्या शोधात काही भेटतात का. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. झेंडू फडकवणी झालेलो आता इकडे वैयक्तिक काय नाही काय असतात थोडे कार्यक्रम आहेत दुपारी वाटता महिलांसाठी आहेत. नाही लाडू तो क्या नाचो मैं? आता रॅली काढतात इकडे आपल्या चौंडेश्वरीच्या इकडनं आपल्या ग्रामपंचायतीच्या इकडनं चौंडेश्वरीच्या इकडे ढोल वाजवत रॅली काढणार आहेत. आता शाळेतलेच मुलं आहेत ग्रामस्थ बहुतेक फारक झाले सगळे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. हम पहले भारतवासी, हम पहले भारत. इकडे चालले देवळाच्या इकडे आपल्या.
A few moments later. तर मंडळी नुकतोच घरी इलंय आता, म्हणजे चलतंय घरी जाऊ काय. आणि आता 15 ऑगस्टचं झेंडू फडकवून झालेलो जा 9 वाजलेली आहेत. पुढे गेले तिकडे आपल्या चौंडेश्वरी मंदिराच्या इकडे, कारण रॅली काढला नाही तर आपल्या शाळेतलीच मुलं आहेत आणि ग्रामस्थ काय नाही आहेत, पण शाळेतली मुलं आणि आपले ग्रामपंचायतीमधले तुम्ही बघितलाच अशा. दुपारी मंडळी कार्यक्रम आहेत महिलांसाठी, काय नाही काय खेळ आहेत वेगवेगळे आणि बक्षिसं पण आहेत त्यांच्यासाठी. तर बघू वेळ भेटलो असलो तर जाईन. पण आता मंडळी ही व्हिडिओ आज इकडेच थांबवतोय मी आहे. व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.